Hello everyone, welcome to my YouTube channel. सो आज आपण हायर एज्युकेशनचे ऑल PYQ या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर अप करणार आहोत. सो स्टार्ट करूया. जून 2025 ते 2016 टोटल 10 इयरचे पेपर आपण काय करणार आहोत तर सगळे कव्हर करणार आहोत. त्याच्यामधून ज्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत त्या आयडेंटिफाय करून आपण प्रत्येक क्वेश्चनचं प्रत्येक ऑप्शनचं अनालिसिस करणार आहोत. सो सिरीजला फॉलो करा, कंटिन्यू करा. चला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन बघा काय आहे. ड्युरिंग ब्रिटिश पिरियड इन द इंडिया लॉर्ड कर्झन हॅज ऑर्गनाइज डॅश डॅश फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन. ओके, जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये ब्रिटिश, देन इंडियन एज्युकेशन, देन एनिशियंट एज्युकेशन, मॉडर्न एज्युकेशन अशा काय आहेत तर कॉन्सेप्ट आहेत आणि त्या आपल्याला डिटेल बघायच्या आहेत. सो ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड इन इंडिया लॉर्ड कर्झन हॅज ऑर्गनाइज डॅश डॅश फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन. सो बॉम्बे एज्युकेशनल कमिटी, कलकत्ता एज्युकेशनल कमिटी, शिमला एज्युकेशनल कॉन्फरन्स अँड दिल्ली एज्युकेशनल कॉन्फरन्स. तर याचा राईट आन्सर असणार आहे शिमला एज्युकेशनल कॉन्फरन्स. कारण ब्रिटिश पिरियडमध्ये लॉर्ड कर्झन यांनी शिमला एज्युकेशनल कॉन्फरन्स वरून काय केलं होतं तर इंडियन सिस्टीम कशी असावी एज्युकेशनची ते डिस्क्राईब केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. एक मिनिट. The Sadler Commission was a commission set up in inquire into the dash dash. Sadler Commission कशासाठी आहे बघूया आपण. Sadler Commission was a commission set up to inquire into the condition and problem of the University of Calcutta. ओके, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास. ओके, ह्या 3 युनिव्हर्सिटी होत्या. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे हा इन्क्वायर करण्यासाठी सॅडलर कमिशन इंट्रोड्यूस झाला होता. सो द कंडिशन अँड प्रॉब्लेम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता. Problem of all the university in India, issue in the evaluation of higher education and issue in the curriculum to higher education. Okay, so Sadler Commission फार महत्वाचं कमिशन आहे. त्यांचे फंक्शन कसे होते, देन कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी त्यांनी काम केलेलं आहे बघूया. सो याचा राईट आन्सर असणार आहे द कंडिशन अँड प्रॉब्लेम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता. नेक्स्ट क्वेश्चन आहे. The Buddhist educational tradition, in order to become a guru, the person had to undergo through the following series. Then, Shiksha Praveen Pandit. Then, option number B, Brahmachari Pandit and Upayana. Then, Sharam, Shravak and Pandit. And option number D आहे Sharam, Bhikshu and उपनयना. ओके, सो बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीम ट्रॅडिशन मध्ये कशी होती हे आपल्याला बघायचं आहे. बट याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, शरम, भिक्षू अँड उपदय. नेक्स्ट, इन वैदिक एज्युकेशनल ट्रॅडिशन इन द वर्ल्ड उपनिषद लिटरली मीन्स उपनिषदचं मिनिंग काय आहे. ओके, सो वैदिक एज्युकेशनल, ट्रॅडिशनल एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन, ब्राह्मणिकल एज्युकेशन हे जे ट्रॅडिशनल एज्युकेशन आहे ते आपल्याला डिटेल बघावे लागते. सो लर्निंग बाय द हार्ट बाय ऑल द मंत्रास, सिटिंग नियर गुरु टू लर्न. जर सुरुवातीच्या काळाची एज्युकेशनल सिस्टीम जर तुमच्या लक्षात येत असेल तर सुरुवातीला कसं होतं वैदिक एज्युकेशनल सिस्टीम मध्ये तर गुरुच्या शेजारी बसून काय केलं जायचं होतं तर सगळ्या गोष्टी लर्न केल्या जात होत्या. सो याचा राईट आन्सर असणार आहे सिटिंग नियर गुरु टू लर्न. ओके, सो वैदिक एज्युकेशनल ट्रॅडिशन. And last question आहे, according to Jainism educational tradition, the first method of learning is. तर जैन एज्युकेशनल सिस्टीम मध्ये जर बघितलं तर त्यांच्यामध्ये प्रार्थनाला जास्त किंवा प्रेयरला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. राईट, सो प्रार्थना और प्रेयर इट इज द राईट आन्सर. सो फर्स्ट मेथड ऑफ लर्निंग काय असणार आहे तर प्रेयर और प्रार्थना. नेक्स्ट इयर कडे जाऊया आपण. तर लक्षात ठेवा जून 2025च्या अनालिसिस वरून काय लक्षात आलं तर सगळ्या ट्रॅडिशनल डेच्या ज्या एज्युकेशनल सिस्टीम आहेत कमिशन वेगवेगळे आहेत किंवा देन वैदिक एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन, जैनिझम एज्युकेशन कसं आहे याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट इयर एप्रिल 2024. First,
Environmental education is not just awareness and knowledge, but it is also develop of dash dash. Okay, so environmental education is not just a awareness of knowledge. तर त्याच्या मागचा मेन उद्देश काय आहे तर प्रॉपर ॲटिट्यूड आपला डेव्हलप होणं फार महत्वाचं असणार आहे. सो डीपर नॉलेज, देन थेरॉटिक नॉलेज, प्रॉपर नॉलेज, देन प्रॉपर कन्सेप्ट. तर याचा राईट आन्सर असणार आहे प्रॉपर ॲटिट्यूड. ओके, नेक्स्ट. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जनरली इज डिवायडेड इंटू द फॉलोइंग पिरियड. आता इंडियन एज्युकेशनल सिस्टीम कशा पद्धतीने डिवाइड केलेली आहे तर वैदिक पिरियड आहे, बुद्धिस्ट पिरियड आहे, मुस्लिम पिरियड आहे, ब्रिटिश पिरियड आहे आणि पोस्ट इंडिपेंडंट पिरियड आहे. ओके, सो हा जो क्रोनॉलॉजी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा की याच्या पद्धतीने इंडियन एज्युकेशन सिस्टीम काय आहे तर क्लासिफाईड केलेली आहे आणि हे प्रत्येक एज्युकेशन सिस्टीमचा डिटेल अभ्यास करणं महत्वाचं आहे. सो हिंदू पिरियड, बुद्धिस्ट पिरियड, जैन पिरियड, मुस्लिम पिरियड, ब्रिटिश पिरियड, बट पहिल्यांदा केलेला आहे वैदिक पिरियड, बुद्धिस्ट पिरियड, मुस्लिम पिरियड, ब्रिटिश पिरियड आणि बाकीचा जो आहे सगळा तो पोस्ट इंडिपेंडंट पिरियड मध्ये क्लासिफाईड केलेला बघायला मिळेल. नेक्स्ट. इन करस्पॉन्डन्स एज्युकेशनल सिस्टीम द फॉलोइंग थिंग आर इन्क्लुडेड. ओके, तर हा क्वेश्चन मे बी ड्रॉप केला होता त्यामुळे असं मी राईट आन्सर इथे दिलेलं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव ऑन करूया. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट. सो फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी तर कोणती आहे? शिकागो इन अमेरिका, मेल्टन केनिसेस इन इंग्लंड, पॅरिस इन फ्रान्स अँड दिल्ली इन इंडिया. सो राईट आन्सर असणार आहे पहिली ओपन युनिव्हर्सिटी जी 1969 मध्ये होती ते आहे मेल्टन केनिसेस इन द इंग्लंड. And last question आहे 2024. According to Muslim system of educational madrasa is supposed by the center of Prime Minister, secondary education, higher education and technical education. So मुस्लिम एज्युकेशन मध्ये जी मदरसा आहे ती कशासाठी सपोर्ट करते, कोणत्या सेंटरसाठी तर त्याचा राईट आन्सर असणार आहे हायर एज्युकेशन. तर मुस्लिम एज्युकेशन सुद्धा बऱ्याच वेळी रिपीट झालेला पॉइंट आहे आणि मदरसा सिस्टीम काय आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल डिटेल. चला पुढे जाऊया. लक्षात आले का 2024च्या क्वेश्चन मध्ये काय काय विचारलेलं आहे? जसं हा क्वेश्चन पूर्ण रिपीट झालेला बघायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे वैदिक सिस्टीम, बुद्धिस्ट सिस्टीम काय आहे हे आपल्याला डिटेल बघावं लागेल. अगेन युनिव्हर्सिटी काय आहे आणि मुस्लिम एज्युकेशन सिस्टीम. नेक्स्ट इयर मार्च 2023. अगेन आता इथे बघा हा सुद्धा मदरसाचा क्वेश्चन 23 ला पण विचारलेला आहे, 24 ला पण विचारलेला आहे. इन मुघल पिरियड हायर एज्युकेशन. आता हायर एज्युकेशन आणि मदरसा हे क्वेश्चन फक्त काय करतात तर थोडेसे मॉडिफाय करतात आणि विचारले जातात. ठीक आहे, सो मुघल पिरियड हायर एज्युकेशन लर्निंग सेंटर वेअर नोन ॲज मक्तब, मदरसा, फजवाईन, अरेबिक स्कूल एक्सेट्रा. ओके, तर याचा राईट आन्सर असणार आहे मदरसा. नेक्स्ट 47. रुसा स्कीम इज लॉन्च मेनली टू प्रोव्हाइड. रुसा ओके राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान ओके जे आहे तर त्याचा मेन मोटो काय होता? सो रुसा स्कीम इज लॉन्च मेनली टू प्रोव्हाइड फंडिंग टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशनला फंडिंग देण्यासाठी रुसा स्कीम काय केली होती तर लॉन्च केली होती. नेक्स्ट. द सायन्स दॅट डील्स विथ द रिलेशनशिप ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम विथ द एन्व्हायरमेंट इज नोन ॲज. हा एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन इकडे आलेला आहे, याचा राईट आन्सर आहे इकोलॉजी. नेक्स्ट. UGC हॅज बीन इंट्रोड्यूस इंडक्शन कोर्स फॉर द टीचर्स इन हायर एज्युकेशन. तर त्याला काय म्हणतो जे इंडक्शन प्रोग्राम घेतले जातात UGCच्या अंडर जे टीचरसाठी असतात तर त्याला आपण काय म्हणतोय तर कशासाठी असतात ते तर प्रिपेअर फॉर टीचिंग. ओके, टीचिंगसाठी तुम्ही कसं प्रिपेअर केलं पाहिजे याच्यासाठी सुरुवातीला जे घेतले जातात ते इंडक्शन प्रोग्राम असतात. ओके, इंडक्शन. सो इनरिच द कंटेंट नॉलेज, रिफ्रेशिंग नॉलेज अँड डेव्हलप ॲटिट्यूड. सो लक्षात ठेवा याचा राईट आन्सर असणार आहे प्रिपेअर फॉर टीचिंग. नेक्स्ट. स्वयं इज अ प्रोग्राम प्लॅटफॉर्म इज डेव्हलप फॉर. कशासाठी आहे स्वयं? जसं मी सांगितलं टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा हायर एज्युकेशन किंवा ICT याच्या अंडर डिजिटल इनिशिएटिव्ह आपण बघणार आहोत. ठीक आहे, तो स्वयं हायर एज्युकेशन मध्ये पण विचारला जातो कधीतरी किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा विचारलेला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड मध्ये. सो स्वयं प्रोग्राम प्लॅटफॉर्म कशासाठी डेव्हलप केलेला आहे? टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये, ह्युमॅनिटी सब्जेक्ट आहे, मॅनेजमेंट आहे. सो याचा राईट आन्सर असणार आहे ऑल दी अबव. नेक्स्ट इयर कडे मूव ऑन होऊया आपण. सप्टेंबर 2021.
How many goals have been set up for the sustainable development by actually question environmentचा क्वेश्चन आहे इकडे बेस झालेलं. हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट अप फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट किती आहेत टोटल 17 आहे. नेक्स्ट इथून यायला हवे होते 46 to 50 क्वेश्चन जे आहेत 50 क्वेश्चन होते. Which of the following university was center of military education during Vedic period? So Vedic period साठी कोणती एज्युकेशन सिस्टीम होती तर तक्षशिला. ओके. Minimum period for the PhD should be 2 years and there should be the viva OS examination for PhD degree. The recommendation was made by कोणी हे PhD चं रिकमेंडेशन दिलं होतं की PhD ही 2 वर्षाची असली पाहिजे, विवा ओस असले, एक्झामिनेशन असली पाहिजे. तर हे जे रिकमेंडेशन आहे ते राधाकृष्णन कमिटीच्या अंडर प्रोव्हाइड केलं होतं. नेक्स्ट बघूया आपण टीचर एज्युकेशन इज कोणतं एज्युकेशन आहे टीचर एज्युकेशन प्रोफेशनल आहे. ओके. प्रोफेशनल, वोकेशनल, टेक्निकल आणि स्किल. ओके. तर प्रोफेशनल एज्युकेशन आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल आणि हा क्वेश्चन कॅन्सल केला होता. नेक्स्ट जून 2020. The receive the degree वासू learner was expected to learn minimum त्याचं एज किती असलं पाहिजे. सो 12 years इन गुरुकुल. गुरुकुलमध्ये तुम्ही शिक्षण घेण्यासाठी तुमचं इयर असणं 12 इयरचे तुम्ही असणं महत्वाचं होतं एक्सपेक्टेड इयर. नेक्स्ट द युनिव्हर्सिटी एज्युकेशनल कमिशन 1948 recommended that there should be the minimum dash working days excluding examination day in the university and college. So 1948 ला जो युनिव्हर्सिटी एज्युकेशनल कमिशन ऍक्ट आला त्याच्यामध्ये वर्किंग डेज किती असले पाहिजे तर 180 डेज हे वर्किंग डेज असले पाहिजेत. 90 डेज सेमिस्टर फर्स्ट, 90 डेज सेमिस्टर सेकंड म्हणजे सेकंड हाफ मध्ये. राईट. नेक्स्ट द मेन रोल ऑफ UGC इज higher education is to open university in all over the India, accrediting university, then control university administration and providing fund to the university. The UGC चा मेन रोल काय आहे हो तर UGC चा मेन रोल आहे प्रोव्हाइड फंड टू द युनिव्हर्सिटी. नेक्स्ट नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूशन इज इस्टॅब्लिश ऍट. सो असे जे स्टॅटिक पार्ट आहे ते आपल्याला पाठ केल्याशिवाय याचे आन्सर देता येणार नाही. ओके. सो जो स्टॅटिक आहे तर हे कुठे आहे कुठे इस्टॅब्लिश केलेलं आहे नागपूरमध्ये. ओके. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूशन. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. Supreme Court was directed in the judgment given in the 1991 to make the subject dash dash compulsory in the college curriculum. ओके. जसं आपल्याला माहिती आहे की कॉलेज करिक्युलममध्ये सगळ्यात महत्वाचा आणि कंपल्सरी असणारा सब्जेक्ट कोणता आहे हो तर इन्व्हायरमेंटल स्टडी. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. वुमन स्टडी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, व्हॅल्यू एज्युकेशन. आता इन्व्हायरमेंटल स्टडी हे मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आहे. बाकी सब्जेक्ट पण महत्वाचे आहेत. व्हॅल्यू एज्युकेशन पण हल्ली फार व्हॅल्यू एज्युकेशनला महत्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर वुमन स्टडी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्या व्यतिरिक्त मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर बघितलं तर इन्व्हायरमेंटल स्टडी हे कंपल्सरी सगळीकडे आपल्याला सिलेबस करिक्युलममध्ये इंट्रोड्यूस केलेला बघायला मिळतो. चला नेक्स्ट इयर कडे जाऊया. जून 2019. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन इज गिवन. ओके. टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन कुठे दिलेलं आहे तर बुद्धिस्ट सिस्टीम ऑफ एज्युकेशन, वेदिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन, प्री वेदिक सिस्टीम ऑफ एज्युकेशन, इस्लामिक एज्युकेशन. सो बुद्धिस्ट सिस्टीम ऑफ एज्युकेशन. जसं मी मगाशी सांगितलं की ह्या ज्या एज्युकेशनल सिस्टीम आहेत हे आपल्याला फार महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत. याच्यावरती 100% ह्या जून 2026 मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. सो याचा राईट आन्सर असणार आहे टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन कोणी दिलेलं आहे तर बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीम मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट अकॉर्डिंग टू UGC लिस्ट पब्लिश द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटी इज. ओके. आता हे काय थोडंसं काय होतात तर चेंज होतात. अकॉर्डिंग टू द लिस्ट UGC लिस्ट पब्लिश इन द स्टेट विथ ऑफ द मोस्ट युनिव्हर्सिटी कुठे आहेत बघायला मिळतात तर राजस्थानमध्ये आहेत. ओके. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान. तर याचा राईट आन्सर असणार आहे तर राजस्थान. नेक्स्ट फॉर क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ mock courses in the different discipline MHRD has notified dash dash is one of the 8 national coordinator. आता हे कोऑर्डिनेटर सुद्धा चेंज झालेले आहेत बरं. 9 वगैरे का 9 की 10 कोऑर्डिनेटर काहीतरी आहेत.
बट याच्यामधला 9 कोऑर्डिनेटर कोणता आहे, 8 कोऑर्डिनेटर कोणता आहे, तर UGC आहे. ओके, सो मुंबई विद्यापीठ, UGC, देन YCMOU अँड IIT मुंबई. सो मॉकचा नॅशनल कोऑर्डिनेटर ऑफ मॉक IMP क्वेश्चन आहे. सो UGC इज अ नॅशनल कोऑर्डिनेटर ऑफ मॉक. नेक्स्ट, मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटी आर डॅश डॅश इन नेचर. सो मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटी कशा आहेत, तर मॅक्झिमम युनिव्हर्सिटी ह्या अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी, सेल्फ फिनान्सिंग युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, हे ऑप्शन आपल्याला अनालाइज करावे लागेल. सो अफिलिएटेड युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम युनिव्हर्सिटी ह्या कशा आहेत, तर अफिलिएटिंग आहे. अँड लास्ट क्वेश्चन, विच ऑर्गनायझेशन अरेंज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स ऑफ प्रिन्सिपल. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स कोणी इंट्रोड्यूस केलेले आहे, NUEPA. आता याचा फुल फॉर्म तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा काय आहे. HRD मिनिस्टर, UGCचं काय आहे रोल, NCETचा काय रोल आहे, हे अभ्यासावं लागेल. सो NUEPA. ओके, हे काय आहे, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्सचे प्रिन्सिपल आहे. नेक्स्ट, January 2028, education and their special educational contribution. आता हे असे क्वेश्चन आता तरी रिसेंटली विचारलेले नाहीयेत, बट त्याचे कॉन्ट्रीब्युटर कोण आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत, तर मॅच द पेअर्स बघायचं आहे. सो फर्स्ट वायचं फोर्थ आहे लुईस ब्रेल, ब्लाइंड लर्नर. ओके, ब्लाइंड लर्नर साठी लुईस यांनी काय केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. देन हेलनचं राईट आन्सर असणार आहे ती डम अँड डिफ लर्नर. सो हेलन आहे. थॉमसचं आन्सर असणार आहे 2 डिफ लर्नर. आणि डब्ल्यूचा आहे लाल अडवाणी, ऑप्शन नंबर 4 ब्लाइंड लर्नर. ओके, इथे 4 आहे, इथे 2 आहे, 2 1 3 सॉरी 4 1 1 हँडिकॅप लर्नर लाल अडवाणी यांनी दिलेला आहे. नेक्स्ट, regarding the Maharashtra University Act 1994, which of the following articles suggested a various rules of admission for the senior college. हे कोणत्या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट नुसार दिलेला आहे, तर आर्टिकल 65 आहे. नेक्स्ट, योगा एज्युकेशन मिशन इज रिलेटेड टू. योगा मिशन कमिशन कशाशी रिलेटेड आहे, तर मेडिकल एज्युकेशनशी रिलेटेड आहे. जनरल एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन. याचा राईट आन्सर आहे मेडिकल एज्युकेशन. नेक्स्ट, मॅच द पेअर परत विचारलेला आहे. सो युनिव्हर्सिटी विचारलेली आहेत आणि त्याचं लोकेशन विचारलेलं आहे. सो पहिली युनिव्हर्सिटी आहे जगन्नाथ संस्कृत युनिव्हर्सिटी. सो त्याचं लोकेशन आहे पुरीमध्ये. ओके, नेक्स्ट, राष्ट्रीय संस्कृत युनिव्हर्सिटी, त्याचं लोकेशन असणार आहे तिरुपती. ओके, नेक्स्ट आहे कामेश्वरी संस्कृत युनिव्हर्सिटी, त्याचं लोकेशन आहे दरभंगा. ओके, नेक्स्ट आहे गुरुकुल कंगारी संस्कृत युनिव्हर्सिटी, त्याचे लोकेशन आहे हरिद्वार. तो युनिव्हर्सिटी आणि त्याचे लोकेशन हे आपल्याला बघायला. नेक्स्ट क्वेश्चन, हा बघा 60 58 एक राहिलेलं 58. अभिजित गोज टू सिंगिंग क्लास, विच टाइप्स ऑफ एज्युकेशन. आता अभिजित कुठे जातोय, तर सिंगिंग क्लासला जातोय. तर त्या कोणत्या कॅटेगरीचं एज्युकेशन आहे, फॉर्मल एज्युकेशन, इनफॉर्मल एज्युकेशन, नॉन फॉर्मल एज्युकेशन. ओके, टेक्निकल एज्युकेशन. तर हे कसं आहे, तर फॉर्मल एज्युकेशन आहे. ठीक आहे. सो विच ऑफ द फुल फॉर्म पण विचारले जातात. ICSSR, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, हा याचा फुल फॉर्म. Next, April 2070. Which of the following 5 pillars are expected in the education policy 2016? So 5 pillars कोणते आहेत? Availability, affordable education, equality, status and accountability. Okay, these are the pillars of higher education. Okay, as per the educational policy 2016. Next question. Education is manifestation of divine perfection already existing in man defined by. ओके, सो मॅनिफेस्टेशन कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे, एज्युकेशनल इज मॅनिफेस्टेशन डिवाइन परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टिंग इन मॅन. तर ऑब्विसली स्वामी विवेकानंदने काय केलेलं आहे, कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे, डिफाईन केलेली आहे.
नेक्स्ट मॅच द पेअर. नाही, करेक्ट आन्सर आयडेंटिफाय करायचे आहेत. आर्टिकल वरती आधी क्वेश्चन विचारलेले आहेत, आता रिसेंटली तरी विचारलेले नाही आहेत, कारण हा फार स्टॅटिक पार्ट आहे. फक्त आपल्याला बघायचं युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 काय आहे आणि कोणतं आर्टिकल कशाशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर इथे आन्सर के मध्ये हे दोन्ही आन्सर काय केलेले आहेत, करेक्ट दिलेले आहेत. आर्टिकल 81, आर्टिकल 82, आर्टिकल 83. सो आर्टिकल 81 कंडिशन फॉर द अफिलिएशन अँड रेकग्नायझेशन साठी आहे. आर्टिकल 2 आहे 82 जो प्रोसिजर ऑफ द परमिशन ऑफ ग्रांट साठी आहे. देन आर्टिकल ऑप्शन नंबर 3 आर्टिकल 83 असणार आहे अफिलिएशन प्रोसिजर साठी आहे. आणि आर्टिकल 4 जो आहे दॅट मीन्स 84 जो आहे तो प्रोसिजर ऑफ ग्रँट अँड ऍप्लिकेशन टू कॉलेज. दॅट्स वाय ऑल ऑप्शन आर करेक्ट, म्हणजे सगळे करेक्ट आहेत. नेक्स्ट 58 साम पित्रोदा सर्व ऍज. ओके, सो साम पित्रोदा काय आहे, त्यांनी कोणते कशाचे चेअरमन होते, तर NKC. ओके, NKC म्हणजे चेअरमन आहे साम पित्रोदा. नेक्स्ट UGC चे चेअरमन कोण, NKC चे, NCTE चे डायरेक्टर कोण. ओके, हे सगळं आपल्याला बघायला आहे. नेक्स्ट मटर्निटी एज्युकेशन इज रिलेटेड टू, याचे पण दोन ऑप्शन राईट आहे, मेडिकल एज्युकेशन आणि ऍग्रिकल्चरल एज्युकेशन. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज द फुल फॉर्म AICTI. ओके, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. AICTI याच्यावरती सुद्धा क्वेश्चन रिसेंटली सुद्धा काय झालेला आहे, तर रिपीट झालेला आहे. अँड लास्ट इयर मे 2016 विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिपॉझिटरी इन द डॉक्टरियल रिसर्च ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटी. तर इथे जे सगळे थिसेस आहेत, PhD थिसेस आहेत, तर ते कुठे अपलोड केले जातात, कुठे रिपॉझिट केले जातात, तर शोध गंगावरती काय केले जातात, रिपॉझिट केले जातात. Then, which one of the following agency is to formulate policy of higher education? सो MHRD काय करतात, सगळ्या गोष्टी मिनिस्ट्री ऑफ हायर एज्युकेशन बघतात. ओके, आता हे थोडेसे चेंज झालेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिअल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द असेसमेंट अँड ऍक्रेडिएशन. ऍक्रेडिएशन कोण देतं आपल्याला माहिती, नॅक ऍक्रेडिएशन देण्याचं काम करतं. कॉलेजला ग्रेडिंग देण्याचं काम नॅक करतं. आणि UGC काय करतं, तर फंडिंग देतं, रे ग्रँट देतं. Then, as per the UGC 10-point grading system for the CBSE choice-based credit system, the letter grade A+ चं meaning काय आहे, तर excellent आहे. ओके, O चं meaning काय आहे, आउटस्टँडिंग आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 10 ग्रेडिंग सिस्टीम जे आहे त्या प्रत्येकाचं meaning काय आहे. अ युनिट मे विच द कोर्स वर्क इज मेजर. तर आपल्याला माहिती की कोर्स वर्क हे कशामध्ये मेजर केलं जातं, जे रिसर्च साठी असतात ते क्रेडिट मध्ये मेजर केले जातात, राईट. आणि विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया. सो इंडियामधली पहिली ओपन युनिव्हर्सिटी आहे डॉ. B.R. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. होपसो तुम्हाला आजचं अनालिसिस आवडलं असेल. सो आजच्या जे काही आपण 2025 to 2016 पर्यंतचे जे अनालिसिस केले त्याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं, तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे एनिशियंट एज्युकेशन सिस्टीम कशी होती ते महत्वाचे आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला वैदिक, देन मुस्लिम, त्याच्यानंतर ब्राह्मणिकल, जैनिझम, ओके, ह्या सगळ्या एज्युकेशनल सिस्टीमचा डिटेल अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्या कमिशन आहेत वेगवेगळे, ते कमिशन आपल्याला बघावे लागतील. थोडक्यात काय, तर प्री इंडिपेंडंट, पोस्ट इंडिपेंडंट आपल्याला बघावं लागेल. युनिव्हर्सिटी आपल्याला काय करायचे आहे, तर बघाव्या लागतील. ठीक आहे, सो हे आपले महत्वाचे टॉपिक आहेत. याच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण ते टॉपिक डिटेल अनालाइज करणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.